आज मी चालली आहे रिसेप्शनला. माझा ड्रेस दाखव परी. ऍक्च्युली परीला पण खूप जास्त आवडला. परी आवडलं तुला? आलं तेव्हापासून खातच आणि स्टेजवर गेलेच नाही. लवकर चला इथून. नाही ना शशांक, सिरियसली नाही ना, मी रडून देईन आता. खूप कस तरी होतं. डोळ्यातलं पाणी दिसत आहे तिकडे बघ. नमस्कार अँड गुड आफ्टरनून टू एव्हरीवन. आणि मी चालली आहे आज इकडे स्टुडिओमध्ये यांना विचारण्यासाठी की आज मी ब्लॉगमध्ये काय कंटेंट बनवू, कारण की मला सुचत नाही आहे. तर मी माझ्या भावांना विचारणार आहे मी आज ब्लॉगमध्ये काय बनवू, काय टाकू, काय ब्लॉगमध्ये खिचडी बनवू. ब्लॉगमध्ये खिचडी कशी बनवणार आहे शशांक? कशी तर रोज बनवते मी रोज खिचडी नाही बनवत. सांग ना मला काही तर कंटेंट आहे आजच्या ब्लॉगसाठी, मला काही सुचत नाहीये. जर आगे बढो. आद्या बनवणार काही पण डेली काही पाहिजे असं काही नसते. असं काही नाहीये. काही असं काही नाहीये. काही जर पाहिलं तर तू एवढेच नसतं पाहिजे का रोज. काव्य तू सांग काही आयडिया असेल तर. मी त्या दिवशीच मग तर आज पण ते आता मला काही यांना कोणालाच काही आयडिया सुचत नाही आहे. स्पेशल आहे ना. आज स्पेशल आहे. आजची 19 तारीख आहे, 19 फेब. आज शिवजयंती आहे. माहिती आहे का तुला? मला माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांवर तू काहीतरी व्हिडिओ बनवला पाहिजे असं मला वाटतं. आद्या तुला माहित होतं का? स्टोरी टाकली बापरे सकाळी. बापरे. आद्याने स्टोरी पण टाकली, मी नाही टाकली. मी आता टाकेल थोड्या वेळाने, कारण मी आताच फ्री झाली सगळ्या कामातून. तर सगळ्यांना शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि अहो तुम्ही मला सकाळी खाऊन उठवलं 7:30 वाजता. सकाळी 7:30 वाजता. नाही तर काय यार, मला नाही टाइम तरी 6चा घे. लोकांनी सांगताना तरी 6 सांग. याच्यासाठी उठवलं की 4 दिवसापासून पाणी नव्हते येत, तर तुला उठवणार नव्हतं मीच पाणी भरून राहिलो होतो. फक्त त्या पाईपच्या पुढे जो तू पांढरा कपडा लावतो तो मला भेटत नव्हता, म्हणून मी तुला उठवलं की तू पांढरा कपडा कुठे ठेवलाय. तू स्वतःहूनच उठली. मी म्हटलं तुला उठ. आता तू मला सांग. एक तर होते का 4 दिवसापासून अमरावतीमध्ये नळ नाही आला, कारण इकडे कुठेतरी म्हणते पाईपलाईन फुटली खूप मोठी. तर म्हणून मग बहुतेक 3 दिवस नळ नाही आला. आणि आज आला, तर 3 दिवसापासून बरोबर पाणीच नव्हतं. तर मग आज सकाळी नळ आला 7:30, म्हणजे सकाळी आला असेल 7:30ला वगैरे. तर मला यांनी सकाळीच उठून दिलं, नळ आला पाणी भरून घे. पाणी भरून घे नाही म्हटलं, मी पाणी भरतो, कपडा कुठे आहे म्हटलं तुम्ही राहू द्या, मीच भरते म्हटलं पाणी. म्हटलं यांना जर कपडा सांगत बसू तर मला अर्धी झोप तर तशीच वाया जाईल म्हटलं. म्हणून मी स्वतःच उठले आणि पाणी भरली. पाणी भरायला गेली तर सगळं गडूड पाणी, आणि खूप म्हणजे बेकार पाणी होतं. मग मी एकच गुंड भरला, बाकीचं भरलंच नाही. नंतर मग मी आणखी थोडा वेळ होऊ दिला, म्हटलं जाते थोडा वेळ 1 तास होऊ देते मग पाहते. तर मग मी पुन्हा जाऊन झोपली, पण मला झोपच नाही आली. शेवटी मी 8:30ला उठून गेली. नंतर मग मी 9:30 वाजता पुन्हा नळ सुरूच होता, पाणी भरलं, तेव्हा चांगलं पाणी भेटलं मला. तेव्हा गडूड पाणी नव्हतं. माहिती आहे का तुला, मी असे डबल कामं केले आज. म्हणजे मी भरलेलं पाणी अर्ध झाडांना टाकलं, अर्ध खाली टाकून दिलं आणि पुन्हा पाणी भरलं. अरे सुरुवातीला येते नसणार, आता फुटफाट झालेला आहे तर माती तर घुसणच ना त्याच्यात. मग मला डबल कामं नाही करायला लागले का? मी 9:30लाच बरोबर पाणी भरलं असतं ना माझं. रोज मी 2:30ला पाणी भरते. आज पण मी तेव्हाच भरलं, तर मला एवढं सकाळी उठवायची काय गरज होती? मला काय माहित, मम्मीच म्हणे चाललं गेलं तर अजून येणार नाही. आता मी थकली आहे, आता मी थोडा वेळ आराम करणार आहे, जाऊन झोपते मी थोडा वेळ. नंतर पाहिल काहीतरी कंटेंट तुमच्यासाठी, विचार करते काय बनवायचं आज. तर तोपर्यंत बाय, सी यू. A few moments later. मी म्हणे जाऊन झोपतो, म्हणे तिथे नरोटो चालू आहे टीव्ही. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? पकड लिया साडू. हो झोपली आहे तू. दिसतच राहिलं झोपली आहे. हो डोळे बंद झाले. हो झोपून राहिली तू. झोपतच आहे मी. झोपूनच राहिली 2 घंट्यापासून इथे येऊन. 2 घंटे मी झाले, 1 तास झाला. मग 1 घंट्यापासून झोपूनच राहिली तू. 1 घंटा आता होईल, आता 1.5 तास. राहू दे. ओळूची मारून तोंड चेंज केलं स्वतःचं. तोंड चेंज केलं स्वतःचं. काय आज किरण आपल्याला गाणं म्हणून दाखवणार आहे. गाणं म्हणून दाखव. हॅलो, गाणंच म्हणत आहे मी. तूच ते म्हणते वाला ना, म्हण, जेव्हा मी बोलते भर दो झोली मेरी कमल लौट करने जाऊंगा खाली. नवीन बॅग काढली मी यार. बॅग नाही म्हणत त्याला, झोला म्हणते. झोरा. वहिनीने दिलं रे माझ्या.
गिफ्ट दिलं त्यांनी मला. नाही जोरा वहिनी. हाय गाईज, माझा ड्रेस आजचा, आज मी चालली आहे रिसेप्शनला. माझा ड्रेस दाखव परी. आराधना फॅशन्स, तुम्ही पण घ्या. आराधना फॅशन्स मधून घेतला मी आणि खूप छान आहे. मला खूप आवडला. मला नाही आवडला ऍक्च्युली, परीला पण खूप जास्त आवडला. परी आवडला तुला? सांग ना. हो आवडला. आई तुला आवडला? मी एवढी छान तयारी करून माझ्या आईजवळ आली. म्हटलं मम्मी माझी अहो आल्या वाटलं घ्यायला, तर मी निघते म्हटलं आता. मम्मी काय म्हणते, ते काय म्हणते तू टिकली लावलेली दिसतच नाही. म्हटलं मी टिकली पण लावले, एवढं मोठं मांग पण भरली आहे म्हटलं छान, आणि तुम्हाला अशी म्हणत आहे. माझे अहो माझ्या घरी आले. हे माझं घर आहे आणि माझे अहो माझ्या घरी आले मला घ्यायला. आता आम्ही चाललो आहे रिसेप्शनला. सुंदर संस्कारी सेक्सी दिसताय तो. मी गॉईज तुम्ही कन्फ्युज होऊ नका. सेक्सी म्हणजे मी कोणतीही गोष्ट आवडली की माझ्या तोंडून सेक्सी निघतं. मला आवडतं एखादी गोष्ट तर रस्त्यानं जाणारी गाय पण क्यूट असली ना तर तिला मी असंच म्हणतो का सेक्सी गाय आहे. तर याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही शब्दानं शब्द घ्या. मी दिसतच नाही ब्लॉग मध्ये. सॉरी, माझं लक्ष माझ्या ड्रेसकडे होतं, सो म्हणून मी कॅमेरा असं झाला तो. सॉरी. तर माझं असं म्हणणं आहे की सेक्सी म्हणजे फक्त एकाच वेनी नसतं. माझ्यासाठी ज्या गोष्टी सुंदर आणि छान दिसतात त्याला मी सेक्सी म्हणतो. जसे गाय जरी मला क्यूट दिसली ना रस्त्यानं तर असं लोक कशा म्हणतात किती क्यूट आहे, किती 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 सेक्सी आहे. मग असंच निघतं तो. सॉरी, तो माझा प्रॉब्लेम आहे. तर माझी बायको आज संस्कारी सेक्सी दिसत आहे. बांगड्या नाही घातल्या अजून, कानातले पण नाही घातले आहे अजून. अर्धी ते सांग ना पुढचं. तर ऍक्च्युली काय झालं, मी माझ्या घरी सकाळीच आली. यांचं काम होतं काहीतरी. म्हटलं माझं काही काम नाही आहे तर मी माझ्या घरी जाते. म्हटलं आज खूप दिवस झाले गेली नव्हती. तर मी ज्वेलरी विसरली होती ऍक्च्युली घरी. मी यांना फोन करून सांगितलं, म्हटलं येताना तुम्ही प्लीज नक्की आठवणीने ज्वेलरी आणा म्हटलं, कारण मी विसरली आहे. तर त्यांना मी फोन केला, इथे इथे ठेवली आहे, ते घेऊन या. तर त्यांनी आता ज्वेलरी आणली आहे, ती मी आता घालणार आहे. तर मी अर्धीच रेडी झाली आहे, पूर्ण रेडी अजून व्हायची आहे. तर मला ती ज्वेलरी सापडली नाही. समोरच तर आहे, समोरच आहे सगळं वॉर्डरोब मध्ये. हा मग पुढे सांग ना तू कोणा दिली काय दिली. हा, तर मग शेवटी काव्याकडे फोन दिला यांनी. मग काव्याला मी सांगितलं, म्हटलं तिथे तिथे बघ असं असं, ते तिथे असेल म्हटलं. तर ते म्हणजे ठीक आहे. तर तिने मग शोधली आणि यांच्या जवळ दिली. ते महत्वाचं नाही, आणली मी ना. हा, पण शोधून तिने दिली. पण किती नवरा तुझा क्यूट आहे असं काहीतरी म्हणा लागत असते. ओ जो माझं नवरू किती क्यूट मा सोनू. का बरं? तू असा छान दिसून राहिला आज. थँक्स. आज नाही म्हणजे तसं छानच दिसतं, पण आज पण छान दिसत आहे असं म्हणते. छान दिसतंय, सेक्सी नाही दिसतंय. आता मी तर नेहमी छानच म्हणते, पण माझ्या तोंडातून सेक्सी वर्ड नाही निघत. तर मी अरे नेहमी पण मला बघून निघायला पाहिजे तुला. तू छान दिसत आहे, क्यूट दिसत आहे, मस्त दिसत आहे, सेक्सी दिसत आहे. हे असे पोरीवाले कॉम्प्लिमेंट नको देऊ. मर्दाना एक तर मर्दाना वाटलं पाहिजे, नाही तर सेक्सी वाटलं पाहिजे. नाही तर जबराट जांडेल असं काहीतरी वाटलं पाहिजे माणसानं. हे काय क्यूट क्यूट माझ्याकडे नाही आहे असे क्यूट word. कुत्रे असते, नाही तर ते पोरी सारखे पोरं असते. नाही, पोरी पण असते. मर्द कभी क्यूट नाही होता. मला मर्द होता एकदम गरमी जांडेल, लागली. खतरनाक, जबरदस्त, सेक्सी. ओ, आपण थोड्या वेळाने पुन्हा बोलू, पण आता माझा हात दुखत आहे. त्याच्यावर तू काही बोलली नाही. हा, तर मी तुला म्हणणार सेक्सी. पुन्हा ट्राय कर. मी कसं दिसत आहे? सेक्सी लग रहा था. आता बंद करू शकते. कमी खा म्हटलं. का बरं? का बरं म्हणजे आलं तेव्हापासून खातच आणि स्टेजवर गेलेच नाही. तो माझा फॉलोअर आहे, तिकडे त्याला दे. कुछ बोलो. हेलो, सब्सक्राइब करो नहीं फॉलो रहता ना इंस्टाग्राम. फॉलो करो सब. फॉलो यूट्यूब पे आएगा. तर आम्ही रिसेप्शनला आलो आहे इथे, आणि हे स्टेजवर सुद्धा गेले नाही आहे अजून, कारण स्टेजवरती खूप भयंकर गर्दी होती जेव्हा आम्ही आलो, आणि आता पण गर्दी आहे. हे आल्याबरोबर पहिले खायला बसलेत आणि अजून पण खातच आहे. कारण स्टेजवर खूप गर्दी होती. आता बा खाऊन खाऊन अर्ध्यापेक्षा कमी झाली आहे गर्दी. समजलं? पहिले खा मग स्टेजवर जा. गर्दी अर्धी झाली आहे. आणि आमचं सगळं खाऊन झालं, टेस्ट करून झालं. आम्ही सगळ्या डिश थोड्या टेस्ट करून पाहिल्या, आणि काव्याने लास्ट मध्ये पान खाल्लं, सोपसुपारी पण खाल्ली, आणि नंतर शशांनी कॉर्न घेतले. तर ती शॉक झाली की काय मला नाही दिलं, माझं राहिलंय. ती माहितीये का, पान खाल्ल्यावर सुद्धा डबल गेली कॉर्न खायला. सगळंच खाल्लं असतं तर कॉर्नला वाईट वाटलं असेल की हेल्दी डिश खाल्ली नाही बा, तू सगळेच खाल्ल्या. याला पुढे पाहिजे. अच्छा, लाईक शेअर सबस्क्राईब म्हणते. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. आणि आता इतकं खाऊन झालं, आता त्यांना पुन्हा वापस स्वीट मी स्वीट नाही खाल्ले.
जेव्हा की त्यांनी फर्स्ट टाइम स्वीट आधीच खाल्लं मी नाही खाल्लं स्वीट. अरे आपण ते नाही खाल्लं ना. आणि जेव्हा त्यांना स्वीट खायचंय आता ते दोघं पण स्वीट खायला चालते. मी इथे बसली आहे. ठीक आहे जातो मग आम्ही. आद्या तू चलत आहे तुम्ही नाही काव्या तू तू नाही येता ना मी चालू. खाल्लं. माझ्यासाठी घेवरांची तुझ्यासाठी आणलं. काय मला इतके लोक ओळखत आहे. मला इतके लोक ओळखत आहे. स्माइल देत आहे. मला असं वाटत आहे मला स्वीट आहे ना. मी अशी पाहत तर हे किरणसाठी आणलेलं आहे मी आता एवढं सगळं. किरण खाणार आहे. मी नाही खाणार आहे. एकही नाही. चलो मी फक्त घेवर खाणार आहे बस. काय म्हणते काही नाही ना. चल फक्त घेवर खाणार आहे. फक्त घेवर घे मग. कॅमेरा चालू होता घेवरच का कॅमेरा चालू तर माझा ड्रेस खराब होईल ना. झालं का दोघाचा? झाले का सगळे आयटम. नाही एकदा आईस्क्रीम. आईस्क्रीम राहील. दोघाला चपकन दिन ठेवणे. लवकर चालायचं. मी थकली आहे तर बसून 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 नाही उभी राहून. आईस्क्रीम महाग आहे. चपकन खाऊन घेऊ आपण एखादी. अबे साले नाही ना शशांक सिरियसली नाही ना. मी रडून देईन आता. तिच्या डोळ्यात पाणी करस. चल आता घरी मला खूप कस तरी होत. डोळ्यातलं पाणी नाही दिसत आहे तिकडे बघ. दिसलं पागल. कध्या काही ह्या खाऊनच नाही राहिला. मग पान राहिला. कानाचं खूप झालं. आद्या कला जादू काय असते रे. अरे वश मध्ये करून आपले काम करून घे ना. ते तर लग्न असते ना. ह्या वय काही बोलते. अरे मी नाही काही तो बोलला.